पुन्हा लोकसभा मतदारसंघासाठी जे आहे ते निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलिसांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त पुणे शहरात असणार आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आहेत। सर, काय निवडणूक आहेत पुणे लोकसभा मतदारसंघाची, कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली? बरोबर आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेली आहे आणि सर्व बूथवर आणि इंटेन्सिव्ह पेट्रोलिंग यासाठी सर्व मोठं नियोजन करण्यात आलेली आहे। आता एक 4-5 दिवसापूर्वीपासून रात्री आमचे इंटेन्सिव्ह कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। कोणत्याही प्रकारचे मॉडेल कोड ऑफ कंडक्टची व्हायलेशन होणार नाही, तसेच कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सुसज्ज आहे। सर्व आमचे अधिकारी कर्मचारी या गोष्टीवर स्पेशल ट्रेनिंग पण देण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की सर्व प्रक्रिया शांततेत पार पडेल। एकूण किती पोलिसांचा बंदोबस्त उद्या निवडणुकीच्या दरम्यान राहणार? एकूण अंदाजे 9,000 पेक्षा जास्ती पोलीस अधिकारी कर्मचारीचे बंदोबस्त पूर्ण हे पुणे आयुक्तालयामध्ये राहणार आहे। दंगा नियंत्रण पथक काही तैनात? सर्व प्रकारची आमची यंत्रणा जे स्पेशल पोलीस युनिट्स आहे आमची सर्वांची योग्य प्रमाणे नियोजन करून बंदोबस्तमध्ये डिप्लॉय करण्यात आलेली आहे। काही संवेदनशील मतदान केंद्र आहेत का या पुणे शहरात? नाही, तशा काही अशा संवेदनशील मतदान केंद्र अशा नाही आहे, तरी पण सर्व बूथ्सला योग्य प्रमाणे पोलिसांची प्रेझेन्स आणि मतदाता कोणताही भीतीमध्ये न पडता एकदम व्यवस्थित ते मतदान करतील, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी पूर्ण यंत्रणा सुसज्ज आहे। सर, या निवडणुकीच्या काळामध्ये सोशल मीडियावर जे आहे ते अनेक आक्षेपार्ह पोस्ट फिरत असतात, अशा वेळेस सायबर सेल कसं काम करणार? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आमची पेट्रोलिंग इंटेन्सिफाय करण्यात आलेली आहे। कोणताही आपत्तीजनक पोस्ट जरी दिसला त्वरित कारवाई करण्यात येत आहे। कोणताही प्रकारची फेक मेसेजेस, कोणत्याही प्रकारचे र्युमर मॉंगरिंग सोशल मीडियाच्या माध्यमाने होणार नाही यासाठी पण आम्ही पूर्णपणे दक्ष आहोत। निवडणुकीच्या काळामध्ये काही अवैध दारूची वाहतूक असेल किंवा पैसे येऊ नये यासाठी ठिकठिकाणी भरारी पथक आहे, स्थिर पथक आहेत, त्याच्या माध्यमातून काही कर्मचारी त्या ठिकाणी वाढवले जाणार का? कशी सुरक्षा? पूर्ण मोठ्या प्रमाणात कर्मचारी अशा प्रकारचे जे आमचे नाकाज आहे, आमचे चेकिंग पॉईंट्स आहे आणि आमची पेट्रोलिंग मोबाईल्स आहे, पूर्ण सतर्कतेने वेगवेगळे भागात पेट्रोलिंग करत आहे। कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत। काही अशा प्रकारचे प्रकरण दिसला अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलीस विभागाची राहणार आहे। काय आवाहन करणार सोशल मीडियावर? ज्या पद्धतीनं अनेक जण मतदान केल्यानंतर व्हिडिओ पोस्ट करतात, खरं तर ते करायला नाही पाहिजे, अशा लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? काय कारवाई होऊ शकतं? बरोबर आहे, आम्हाला लोकांची हेच आव्हान राहील की मोठ्या संख्येने ते येऊन मतदान करावी। मतदान केंद्राचे सर्व नियोजन ॲडमिनिस्ट्रेशनने केलेली आहे। 100 मीटरचे परिसरात मोबाईल फोन घेऊन जाण्यावर बंदी आहे, त्याच्याबद्दल 144ची नोटीस पण आदेश पण पोलीस विभागाकडून काढण्यात आलेली आहे। कोणताही प्रकारचे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी या परिसरात करता येणार नाही। सर्वांनी हे सर्व नियम जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आहे आणि वेगवेगळे 144चे आदेश जे निर्गमित करण्यात आलेली आहे, आम्हाला लोकांची आव्हान राहील की त्यांची पालन करावी। लोकांनी मोठ्या संख्येने येऊन मतदान करावी। सर्व मतदान बूथ्सला ट्रॅफिकची नियोजन जेणेकरून लोकांना अडचण होणार नाही यासाठी पण करण्यात आलेली आहे। मला विश्वास आहे की पूर्ण शांततेत हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण पडेल। होते पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर। उद्या तब्बल 9,000 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राहणार आहे। सोबतच सोशल मीडियावर जे आहे ते देखील सायबर पोलिसांचं वॉच असणार आहे, त्यामुळे प्रत्येकानं मतदान करायला येण्याचं आव्हान देखील जे आहे ते पोलीस आयुक्तांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।